आपण पाहतोय पुण्याचा चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबागेचा गणपती। चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणूक ही जगन्नाथपुरीची प्रतिकृती असलेल्या भगीरथातून निघणार आहे। यासाठीची जय्यत तयारी आता करण्यात आली आहे। याचवेळी रांगोळी फुलांच्या पायघड्या सोबतच ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पुण्यनगरीमध्ये गणेश उत्सवाचा एक वेगळी परंपरा आणि उत्साह राहिलेला आहे आणि आज 10 दिवसानंतर बाप्पाला निरोप दिला जातो। तुळशीबागेचा हा राजाचा रथ तयार झालेला आहे। विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेले श्रींची मूर्ती चांदीमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली। चांदीच्या दागिन्यांनी श्रींच्या मूर्तीला या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। मंडळाचे सदस्य आपल्या सोबत आहेत। काय परंपरा आहे आणि आज बाप्पाला निरोप दिला जातोय? कसं असतं, या वर्षी आपला 124वे वर्ष आहे। बाप्पाला निरोप देताना खरं आम्हाला दुःख होतं तसं, कारण 10 दिवसाचा जो आनंद आहे तो आनंद एकदम कमी होतो आणि दुःख नाही मानतात, पण एक थोडंसं हे वेगळं पण वाटतं खरं। आणि यावेळेस आपल्या मंडळाची वैशिष्ट्य म्हणजे जगन्नाथपुरीचं सेम कॉपी जगन्नाथपुरीला जशी रथयात्रा निघते तशी रथयात्रा काढलेली आहे। आणि हा आपला रथ मंडळाचे कार्यकर्ते व डोलेजिम पथकाचे काही मेंबर्स असे म्हणून आज स्वतः ओढणार आहेत। नक्कीच भागीरथातून ही बाप्पाची मिरवणूक निघणार आहे। बाप्पाचे पुण्यातले जे मानाचे गणपती आहे या प्रत्येक गणपतीची मिरवणूक एक वेगळी आकर्षक ठरते। त्याच निमित्ताने तुळशीबागेतल्या या चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणूक कार्यकर्ते स्वतः ओढत घेऊन जाणार आहे आणि ही मिरवणूक निघणार आहे। बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। त्यासाठीची ही जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे।